मला असं वाटते माझं नशीब लिहिताना देव झोपीत होता काय की झोपीच्या नादात सगळ्या गोष्टी अर्ध्यावट लिहिल्यात. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी जे पण कामं मन लावून केलेत ना ते सगळे अर्धवट झाले, अर्ध्यातूनच सुटले. असं नाही की ते मीच सोडते, असं काहीतरी इगीन येऊन बसते की ते आपोआप सुटतेत कामं. माझ्या पहिल्या आयडी सोबत काय झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. जे झालं ते झालं म्हणून मी ही आयडी ओपन केली. लगेचच 4 दिवसानं माझा फोनचा डिस्प्लेच गेला की हो. मग 15 दिवस माझ्याकडे फोनच नव्हता. एका महिन्यात 3 वेळा डिस्प्ले टाकून आणावं लागलं. माझा भावा गुणाचा आहे म्हणून बरं आहे, दुसरं कोणी असतं ना तर ठेसूनच काढला असता मला. डिस्प्ले टाकून आणला की लगेच 4 दिवसानं माझ्या पोरीनं पाण्यात टाकून दिली फोन. 15 दिवस एवढे बेकार गेले होते माझे की बस काय सांगू. ते अगोदरचे दिवस बरे होते काय की कबूतर पाठवायचे. माझ्याकडे जेव्हा फोन नव्हता तेव्हा एवढे प्रॉब्लेम झाले होते की बस काय सांगू. ध्रुवीला स्कूलला म्हणजे सोडायचं असेल तेव्हा म्हणजे बस म्हणजे आली नाही आली, किंवा ध्रुवीला कधी कधी घ्यायला पण जावं लागायचं आणि म्हणजे स्कूलमधून सांगायचे की घ्यायला या, आज ट्रान्सपोर्टची म्हणजे सुविधा नाही. म्हणजे मेन म्हणजे प्रॉब्लेम मला ध्रुवीसाठीच होता की म्हणजे तिच्यामुळंच तिला आणायचं सोडायचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम एवढा झाला होता. आम्ही एवढे परेशान झालो होतो की त्या गोष्टीला भिवून मला ना डबल त्यांनी डिस्प्ले टाकून दिले त्याच दिवशी. मग ते डिस्प्ले टाकून आणल्यावर 10-12 दिवस झाले की मग आता एकाच्या हाताने खराब झाला होता, मग दुसऱ्यानं काय पाप केले म्हणून मग दुसरी वेळेस माझ्या मुलानं खराब केला आणि बच्चूनं आपटला आणि आता काय ब्लॅक अँड व्हाईटच झाला होता पूर्ण फोन. सगळं जिगजॅग झालं होतं, म्हणजे काही दिसतच नव्हतं. माझ्यासोबत जे काही घडलं ना ते बघून मला असं वाटायलं की म्हणजे देव माझ्यावर नजरच ठेवून आहे काय की दुर्बीण घेऊन थांब तुझी दाखवतो म्हणून. आता तिसऱ्यांदा फोन नेट करून आणलाय पण आता कॅमेरा क्वालिटी सगळी गेली, अगोदरच्या सारखं दिसत नाही. अगोदर पूर्ण एवढे स्पष्ट आणि कलरफुल दिसत होतं, आता सगळं म्हणजे आता जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं दिसाले. असो आता कसं का असे ना डेली व्हिडिओ पोस्ट करीत जाईन. इच्छा झाली तर फॉलो करा आणि नाही झाली तरी फॉलो करा. चला आता माझा अंडा राईस रेडी आहे, आता मी पटपट खाऊन घेते. आज पण ध्रुवीचे पप्पा घरी आले नव्हते म्हणून मी असंच काहीतरी चट्टरपटर बनवा म्हणून बनवले. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.